स्टंपला रंगून देत आहेत आणि मग आता ते तावरे साहेब आहेत ते माती टाकून एक एक स्टंप लावत चालले. अशा पद्धतीने आमचं काम पूर्ण होत चाललेलं आहे. बरेचसे स्टंप लावून झाले, काम चालूच आहे अजून. डॉक्टर खांडेकर साहेबांनी आपल्याला कृती म्हणजे इंडियन मराठी ब्लूबेरी म्हणतात त्याची आपल्याला 97 स्टंप दिले होते. तर त्याची आज आम्ही कंपाऊंडच्या कडेकडे जिथे माती वाहून जाऊ शकते त्या ठिकाणी लावलेले आहेत. आज आम्ही तिघं जण होतो, तावरे साहेब, सुधीर पिसाळ साहेब, कराडचे आणि मी, असे 3 जण होतो. आम्ही हे हळूहळू काम संपून घेतलेलं आहे. मारलेलं आहे त्या ठिकाणी हे कणेर आहे त्या ठिकाणी आम्ही लावून गेलो. काल आमची गंमत झाली, काय म्हणतात आता म्हणून आम्ही एक टाकायचं झाड लावलं लक्षात न आल्यामुळे. ज्या ठिकाणी खडकावरती आहे अशा ठिकाणी माती वाहून जाऊ नये म्हणून आम्ही हे लावलेले. आपले 60 झाले होते. हा आता काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. बराच मोठा पॅच कमीत कमी 100-150 फूट तरी कमीत कमी आपण लावत गेलोय. 3 फूट अंतरावरती साधारण लावलेले आहेत आपण आणि जागा भरून काढायचा प्रयत्न केला. कारण सगळेच उगवतील अशातला भाग नाही आहे. काही ठिकाणी खडकात उगवणार सुद्धा नाही कदाचित. आम्ही 5 इंच पाणी अशा ठिकाणी मातीची धूप थांबवावी या उद्देशाने हे लावलेले. बघूया आता काय होतं. आता पुढच्या बॅचला परत जर मिळाले आपल्याला तर आपण बांधणी लावू. कंपाऊंडच्या कडेने घेतले.
सुंदर आवाज ऐकू येतोय. तो म्हणतोय मी येऊ का. त्याला म्हटलं थांब जरा, अजून आमची झाडं वाढतात. झाडं वाढली की इथं परमनंट राहायला गरजेचं. हा वॉल, खालचा जो वॉल आहे, 2 वॉलच्या मधला भाग जवळजवळ 150 ते 200 फूट असेल अंदाजे, हा आम्ही कव्हर केलेला. हा वॉल इथं पाण्याचा आहे. इथं खाली 2-4 स्टंप लावलेले आहेत आम्ही. इथं सुरुवात केली आम्ही, लावत चढाने वर गेलो. पिसाळ साहेब आल्यामुळे आज आमचं काम फार सोपं झालं. पटकन उरकला. 97 स्टंप म्हणजे आपण आपल्या पहिल्यांदा आधी 55 स्टंप पर्यंत लावले होते. आज 97 स्टंप